चिखली नगर परिषदेने लादलेली नवीन करवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना जाहीर निवेदन देण्यात आले आहे। शिवसेना शहर प्रमुख श्रीराम झोरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। एकीकडे नागरिकांवर कराचा बोजा लादला जात असताना दुसरीकडे शहरात घाणीचे साम्राज्य, सांडपाण्याची बिकट समस्या आणि पाणी टंचाई यांसारख्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। रस्त्यांवरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून 15 दिवसात या करवाढीबाबत योग्य निर्णय न झाल्यास शिवसेना व युवा सेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या निवेदनावर शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवा सेना प्रमुख आनंद गैची, समाधान जाधव, रवी पेटकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। चिखली शहरात सोमवारच्या साप्ताहिक बाजारादरम्यान बाबूलॉज चौक, नगर परिषद, पोलीस स्टेशन आणि न्यायालय परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते। मात्र येथील अरुंद रस्त्यावरील मटण विक्रेत्यांच्या दुकानांमधून थेट रस्त्यावर घाण पाणी सोडले जात असल्याने पादचारी आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। वेगवान वाहनांमुळे हे घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडून रोज वाद होत आहे। सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अशा दुकानांवर नगर परिषदेने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीराम झोरे यांनी प्रशासनाकडे केली आहे। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट। चिखली नगरपालिके आजच आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी टॅक्स कर वाढलेला आहे आणि त्या कराला वाढल्यामुळे आम्ही एक निवेदन या ठिकाणी जाहीर दिलेलं आहे। आणि आता निवेदन दिल्यानंतर आम्ही एक परिसर, आपल्या देखणे परिसर आहे बाबूलॉज चौक म्हणून, आणि त्या चौकात आज बाजारचा दिवस आहे आणि त्या चौकामध्ये इतकं घाणीचं राज्य पसरलेलं आहे की ते रस्त्यावर पाणी येऊन त्या ठिकाणी रस्त्यांना जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना इतका भयानक त्रास होऊन राहिलेला आहे। आणि नगरपालिका एकीकडे घाणीचं कुठेही व्यवस्था करत नाही साफ करण्याची, आणि इकडे नगरपालिकेवर जनतेवर कर वाढवण्याचं काम या नगरपालिकेने केलेलं आहे। म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध या ठिकाणी करतो।